ते पहा पाणीच पाणी दिसतंय पुढं ओढा दिसतोय खूप. शेतकऱ्यांचा तो नात नुकसान आहे. हा ओढा आहे. आता ह्या ओढ्याची साईज वाढवणं खूप गरजेचं आहे आणि या ओढ्यातील काट्या सुद्धा काढल्या नाही. ठेकेदार मात्र पेमेंट खाऊन मोकळे होतात. आणि हे सगळी चूक शासनाचा. आज जो पारदर्शी म्हणतात की त्यांचा व्यवहार आहे पारदर्शीचा, ही पारदर्शिकता का? ही पारदर्शिकता दिसते तुम्हाला सगळ्या बाजूला. बघा सगळ्या अख्ख्या वड्यामध्ये काटेच काटे आहेत. काटे काढलेले नाही. आज आमच्या गावामध्ये पाणी आणि ॲक्च्युली 2 वाजल्यापासून पाण्यामध्ये उभे आहे. रात्री 2 वाजल्यापासून रात्री 2 वाजल्यापासून पाण्यामध्ये उभे आहे. तर जे तुम्हाला अच्छा अच्छा, हे समोर घर जे दिसतं जे असे ते पलीकडे माझे बंद राहतात. अच्छा अच्छा, हे पाण्यामध्ये घरी तर पाणी शिरलं गेलेलं आहे हे घरामध्ये. पाणी का शिरलं गेलं? हे पाणी इतर ठिकाणी सगळं समज व्यवस्था होऊ शकते. तर आमच्या ह्या गाव आहे कोला खुर्दमध्ये व्यवस्था का होत नाही? जे 3 नळ टाकल्या, सगळ्या गोष्टी केल्या, हे नळ टाकल्या, हे पाणी का जात नाही? आज हे सगळी नुकसान आहे. आमच्या बंदशी जे वांग्याची नुकसान झाली. हे आम्ही हा प्रश्न कोणाला विचारला? हे आमची गाडी पॅक झाली. अच्छा अच्छा, लक्षच नाही लक्ष पाहिजे, करायला पाहिजे, परिस्थिती तयार केली पाहिजे. आता काय पिकं आमच्या पाण्याखाली पाण्यामध्ये हे मोठं पाणी आहे. जी तुमची व्यवस्था ही आमच्या गोरगरिबासाठी अजिबात नाही आहे. कोणासाठी मग व्यवस्था ही? फक्त केवळ ज्याच्याकडे आहे तोच पण धनी आहे. आज आहे ना पैसे अशी तर आमच्या गावामध्ये कोला खुर्दमध्ये सगळ्यात शेवटची ग्रामपाशी ग्रामपंचायतमध्ये किती गोष्टी राबवतात. बोला भाऊ, काय म्हणणं कसं काय? कंटिन्यू हीच परिस्थिती. योग्य कारभार आहे त्यांच्या हस्ते, त्यांच्यामुळेच हे पाणी आज कमी. त्यांनी जो कारभार गावकऱ्यांनी केला ना एकदम योग्य केला. अतिक्रमण केलं. सरकार काय काम कोणाचं आहे? हे काम सरकार कुठपर्यंत देईल तुम्हाला? पावसाळा हे काम कोणाचं आहे मग? हे अशी परिस्थिती हे जनतेचं आहे, सर्वसामान्य जनतेचं. हे सामान्य जनतेने अतिक्रमण जर काढलं ना ओढ्या नाल्याचं सगळं क्लिअर होईल.